नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। कालच पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये झाल्या आणि याच्यामध्ये एक विशेष बाब जी प्रकर्षाने सांगावी लागेल ती म्हणजे एक जत पंचायत समिती सोडली तर इतरत्र जिल्ह्यामध्ये कोठेही भाजपची सत्ता आलेली नाही। तिथं महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि असं पण म्हणायला हरकत नाही की महायुतीतील घटक पक्षांनी महाविकास आघाडीला सपोर्ट केला, त्यामुळं कुठेतरी महाविकास आघाडी संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल सभापती आणि उपसभापती या पदावर विराजमान झाली। जतमध्ये मात्र भाजपनं सभापती पद भूषवलं। अर्थात जतमध्ये भाजपाची सत्ता पंचायत समितीवर आली, मात्र इतर ठिकाणी जिल्ह्यामध्ये असं चित्र पाहायला मिळालं नाही। एकंदरीत प्रश्न असा पडतो की भाजपने केलेली विकास कामं, भाजपनं इथं केलेला विकास लोकांच्या किती पचनी पडला हे याच्यावरून थोडं दिसतंय। भाजपने विकास केला नाही अशातली बाब नव्हती, मात्र कुठेतरी लोकांनी या वेळेला बदल करण्याचं जे ठरवलं होतं, जे निश्चित केलं होतं त्याला बरेच कारणं पण आहेत। मात्र आज आपण फक्त पंचायत समितीचे जे काही निकाल झाले त्याच्यातील एक सर्वात महत्त्वाचा निकाल ज्याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं तो म्हणजे मिरज पंचायत समितीचा निकाल। आणि मिरज पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीनं सभापती आणि उपसभापती पदाचा निकाल लागला म्हणण्यापेक्षा जिथं जी सत्ता स्थापन झाली ती सत्ता त्या सत्तेला एक फार वेगळं महत्त्व आहे। ह्या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेमध्ये मिरज पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती पद जी मिळा लागली, सभापतीपदी म्हणजेच बेडग जिल्हा परिषद गटातील नरवाड पंचायत समिती गणातून तन्वी कमलेकर या सर्वात तरुण सदस्य म्हणून पंचायत समितीला निवडून आल्या होत्या आणि त्यांचीच सभापतीपदी वर्णी लागली, ही सर्वात मोठी विशेष बाब आहे। इतक्या तरुण वयामध्ये सभापती पद तन्वी कमलेकर यांना मिळालं आणि उपसभापतीपदी मालगाव गुंडेवाडी पंचायत समिती गणातून ह्या ललिता शिजूळ या तिथं उपसभापतीपदी विराजमान झाल्या। आणि कालची जर एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर शेवटच्या क्षणापर्यंत फार एक वेगळा निकाल येणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीनेच ही निवडणूक झाली आणि वेगळा निकाल सुद्धा आला। कारण भाजपनं इथं 10 जागांवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं। एकूण 22 जागा मिरज पंचायत समितीतल्या आणि त्यातील 10 जागांवर भाजपा होती, 4 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष होता, काँग्रेस 3 जागांवर होती आणि अजित दादा पवार गट 3 जागांवर होता आणि शिवसेना शिंदे गट हा 2 जागांवर विजयी झाले होते हे। आणि एकंदरीत तसं पाहायला गेलं तर भाजपला एकाकी पाडण्याचा डाव इथं झाला आणि भाजप एकाकी पडलं आणि सर्व सदस्यांनी योग्य मतदान केलं। काही अपहरणाच्या गोष्टी होत्या, जे इंगळे म्हणून आहेत बुधगाव पंचायत समिती गणातील, त्यांचं अपहरण झालं होतं। अशा परिस्थितीत सुद्धा ही निवडणूक प्रक्रिया पार पडली, सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। मात्र एकंदरीत जर विचार केला तर इथं जी फार मोठी एक रणनीती आखली गेली होती, जसं की शंभूराजे देसाई सुद्धा काही दिवसापूर्वी म्हटले होते, सांगलीमध्ये येऊन म्हटले होते की एका लुगड्यावर म्हातार होत नाही। म्हणजेच महानगरपालिकेत कुठेतरी शिवसेनेला न्याय देण्यामध्ये महायुती कमी पडली होती, मात्र शिवसेनेनं हा वचपा काढला म्हणण्यापेक्षा शिवसेनेनं आपली रणनीती आखली आणि शिवसेनेनं इथं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं सभापती आणि उपसभापतीपदी कोण विराजमान होईल याच्याकडं एक सर्वांचं लक्ष केंद्रित केलं होतं। सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया चालू होती त्यावेळेला कोणीही सदस्य महाविकास आघाडीतील म्हणजेच भले त्याच्यामध्ये महायुतीचे 2 घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार गट या गटाने सुद्धा महाविकास आघाडी बरोबर जाणं पसंत केलं। अजितराव घोरपडे सरकार यांनी सुद्धा कोणती अट ठेवली नाही। मात्र सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये एक प्रकर्षाने सांगावी लागेल ती अशी की म्हैसाळकर शिंदे सरकार अर्थात मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी सुद्धा कोणतीही अट याच्यामध्ये ठेवलेली नाही। शरदचंद्र पवार पक्षाच्या 4 जागा इथं निवडून आल्या होत्या, मात्र आम्हाला एखादं हे पद द्या अशी अट न ठेवता सत्ता महाविकास आघाडीची कशी स्थापन होईल याच्याकडे सुद्धा
मनोज बाबांनी फार चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं. खासदार विशालदादा पाटील काल आपल्या दिलेल्या एका बाईटमध्ये असं म्हणाले होते की मोठमोठी आमिष दाखवण्यात आली, भीती घालण्यात आली, धमक्या देण्यात आल्या, मात्र आमचे उमेदवार डगमगले नाहीत असं त्यांनी प्रकर्षानं सांगितलं होतं. शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर यांनी सुद्धा सांगितलं होतं आपल्या बाईटमध्ये की वरिष्ठ नेत्यांचे आदेश ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने आम्ही खाली काम करू. आणि त्याच पद्धतीने मोहन वनखंडे सर यांनी सुद्धा महाविकास आघाडी बरोबर राहण्याचं मिरज पंचायत समितीमध्ये ठरवलं. आणि कुठंतरी मोहन वनखंडे सर यांची भूमिका इथं फार महत्वाची होती. आणि ललिता शेजूळ या गुंडेवाडी मालगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या होत्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर. आणि त्यामुळंच कुठंतरी शिवसेनेनं फार मोठी भूमिका इथं बजावली आणि मिरज पंचायत समितीवर महाविकास आघाडीची आणि शिंदे शिवसेना असतील, अजितदादा पवार गट असतील यांनी एकत्र येऊन इथं सत्ता स्थापन केली. मात्र कुठेतरी पंचायत समितीमध्ये भाजपचा होल्ड राहील अशी एक शेवटपर्यंत जी अपेक्षा होती तो होल्ड इथं राहू शकला नाही. त्यांनी फार वेगळ्या पद्धतीचे काही प्रयत्न केले असंही म्हणता येणार नाही. मात्र येणारी जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ती सुद्धा कोणत्या वळणावर जाईल हे आत्ताच सांगता येत नाही. कारण येणाऱ्या 18 मार्च रोजी ही निवडणूक पार पडेल, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडतील. याच्यामध्ये भाजप काय करतं हे बघणं पण अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाची ही बाब असणार आहे की तिथं अजितदादा पवार गट म्हणजे घोरपडे सरकार असतील, संजय काका पाटील असतील, निशिकांत दादा असतील काय करतात बघावं लागेल. आणि शिवसेनेचे सुहास भैया बाबर असतील, मोहन वनखंडे सर असतील, हे काय निर्णय घेतात हे बघणं फार महत्वाचं आहे. या दोघांच्या निर्णयावर तिथं सत्ता कशी येते हे बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये अध्यक्ष कोणाचा होतो, उपाध्यक्ष कोणाचा होतो हेही बघणं गरजेचं आहे. मिरज पंचायत समितीमध्ये काही तडजोडी झाल्या का? मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदी विराजमान झाले म्हणजे काँग्रेसच्या तन्वी कमलेकर ह्या सभापती झालेल्या आहेत. शिवसेनेच्या ललिता शेजूळ या उपसभापती पदी विराजमान झालेल्या आहेत मिरज पंचायत समितीमध्ये. त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये काय निर्णय येईल बघावं लागेल. तिथं शरदचंद्र पवार पक्षाचा सुद्धा अध्यक्ष होऊ शकतो, उपाध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचा सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत कोण कोणाबरोबर जातंय हे बघणं फार महत्वाचं असणार आहे. त्यामुळं कालचा जर एकंदरीत पंचायत समिती मिरजेचा जर विचार केला तर मिरज पंचायत समितीमध्ये शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर यांची भूमिका ही फार महत्वाची भूमिका होती असंच म्हणावं लागेल. मात्र हेच चित्र जर जिल्हा परिषदेला बघायला मिळालं तर मात्र जिल्ह्यात एक वेगळं पाऊल उचललं गेलंय असं म्हणावं लागेल. आणि कुठंतरी भाजपचा हा रथ रोखण्याचा हा एक प्रयत्न असेल असंही एकंदरीत चित्र दिसतंय. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील एक जत पंचायत समितीचा निकाल जर भाजपच्या बाजूचा सोडला तर इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडीचा दबदबा राहिला. आणि महाविकास आघाडी हेच चित्र जिल्हा परिषदेमध्ये उभा करण्याचा प्रयत्न करेल हे मात्र निश्चित आहे.